नमस्कार आणि मुखार. आयज आम्ही सेंटर फॉर पॉलिटिकल लीडरशिप याच्या अंडर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इराण आणि इस्रायल, विच इज द व्हेरी प्रोमिनंट इश्यू राईट नाव. एक सध्याच्या अंडर सम सर्कमस्टान्सेस एक खूप गाजिल्लो इश्यू आसा आणि हाव इट अफेक्ट्स इंडिया. आम्ही मागचे स्ट्रॅटेजिक पार्टनर टुवर्ड्स बोथ द कंट्रीज आणि तो कसो इफेक्ट जातलो, हाव US इज डिलिंग विथ इस्रायल अँड इराण वॉर, आणि एस्पेशली द मिडल ईस्ट होल पार्ट त्यातून कसो त्याका अफेक्ट जातलो, हे सगळे डिस्कशन आम्ही आज करपाचे आसा. वी हॅव अ व्हेरी स्पेशल गेस्ट विथ अस, मिस्टर शैलेश तानपुरे, who is working as a medical doctor आणि इंटरनॅशनल रिलेशन एक्सपर्ट. So, namaskar. We will start from the very genesis of the why it happened. On basically, आमका खबर आसा की आम्ही will start from the 13 June onwards. 13 June हो अटॅक जालो आणि मागीर सगळे escalation it started from there onwards. So exactly what was the backdrop आणि कित्याक हो म्हणजे background कितें आसलो of the 13 June attack of Israel on Iran, three not three that was by US, but पयलींचो अटॅक जालो and which killed lot of scientists. तो कित्याक जालो? सो इराण आणि इस्रायलाचे कॉन्फ्लिक्ट कित्याक जालें तेजे पयलीं पयलो असो आशिल्लो की इस्रायलाचेर 7 ऑक्टोबर 2023 अटॅक जालो हमासा कडल्यान, आनी तितून इस्रायलाचेर असो अटॅक ऑलमोस्ट लायक तेंचो 9/11 मुवमेंट जालो. तेच्या मागीर इस्रायलान कितें केलें, हमासाक गाझान काबार केलें, बट दे ऑल्सो गॉन एन अटॅक हमासीस बॅकर, म्हणजे हमासाची कोण बॅकर आसा तांकांय अटॅक केलो. आतां हमासाचे बॅकर कोण आशिल्ले, पयले सगळ्यान व्हडलो प्रॉमिनंट म्हटल्यार इराण. सेकंडली यू हॅव हेजबोल्ला फ्रॉम लेबनन, आनी सिरियान बशर अल असाद आशिल्लो, आनी यमनान हुती आशिल्ले. सो खंयच्या खंयच्या वाटेच्यान प्रेशर येतलो ते सुद्दां प्रेशर पॉयंट्स ते न्यूट्रलायज करपाक सोदताले. सो तेका लागून तेणी कितें केलें, पयलीं हमासाचेर अटॅक केलो, तांकां ऑलमोस्ट इतलो विकन केलो की ते चड व्हडलो थ्रेट उरूना. मागीर ते गेले, पयली गजाल ते गेले हेजबोल्ला कडेन. सो दे वेंट इन टू लेबनन, सदर्न लेबननान गेले ते, आनी हेजबोल्लाचेर कारवाई केली तेणी. त्या कारवाईन हेजबोल्लाच्या लिडराक बीन मारलो, आनी त्या कारवाईच्या दरम्यान हेजबोल्लाचे बरेच सिनियर लिडर तेणी त्या अटॅकान काबार केले. तेज्या उपरांत हेजबोल्ला आतां एक शॅडो उरला तेंच्या पास्टाचो, तितलो तो इफेक्टीव उरना. तेज्या मागीर तेणी हुतीजा अगेन्स्ट कारवाई करपाक चिंतले, पण हुतीजांक एक एडवांटेज आसा की ते यमनान आसा, आनी यमन इस्रायलाचे भितर खूब डिस्टन्स आसा. सो डायरेक्ट बॉर्डर नसल्या कारणान तेंचे ऑपरेशनल लिमिटेशन्स आसा इस्रायलाचे. सो हुतीजार तेणी ट्राय केले अटॅक करपाक, सक्सेसफूल जावना तितले, आनी मागीर ते मूव ऑन जाले सिरियान. 2024 नोव्हेंबरान सिरिया 28 नोव्हेंबरान बशर अल असादाचो अंत जो सुरू जालो, हीज डिक्लायन, हीज एंड बिगेन देर. कित्याक रिबेल्स जेंच्या वांगडा तो लढाई करतालो ते आपले इडलीब प्रोविन्सान खंय आशिल्ले स्ट्रॉंग होल्डान थंयच्यान भायर सरले, आनी दे वेंट एंड टूक अलेपो घेतल्या उपरांत ते लायटनींग स्पिडान आख्खी सिरियान गेले आनी फूल सिरिया कॅप्चर केली. सो तितून कितें जालें, बशर अल असाद वॉज अ बीग कनेक्टर. इराणाच्यान मटेरियल आनी मनीस सिरिया थ्रू हांगा लेबननान वताले, आनी तेंच्या थ्रू ते इस्रायलार प्रेशर हाडटाले. सो बशर अल असादान जेन्ना 28 ऑक्टोबरा सुरू जालो ताजो एंड, तेजे पयलीं तुमी पळयशात नोव्हेंबराचे रिपोर्ट्स, तेन्ना इस्रायलान कंटिन्युअसली सिरियाचेर बॉम्बिंग केल्ली, आनी खुबशे अशे मिलिटरी सायट्सार टार्गेट केल्लो. आनी ते करपाचें कारण म्हटल्यार ते खंय ना खंय प्रिपेर, म्हाका दिसता ते प्रिपेर करताले की सिरियाक आतां न्यूट्रलायज करतले, एक तेका असो बफर तयार करतले की सिरिया वोंट बी अ थ्रेट.
आनी तांकां विकन करपाचें आशिल्लें हे नेटवर्काक जे इज्रायलान इरानान एस्टॅब्लीश केल्ले. सो तेणी बॉम्बींग केली थंय. तेज्या मागीर इमिजिएटली सिरियाच्या रिबेल्जान तेंचेर बशर अल असादाचेर अटॅक केलो आनी ही लॉस्ट पावर. ही हॅड टू फ्ली द कंट्री. तो गेलो सिरिया सोडून रशिया गेलो. सो तें जालें. तो एक एपिसोड जालो आनी तेज्या मागीर ते सगळें जातकूच जेन्ना तेणी कन्सॉलिडेट केलो आपलो रिजन इज्रायलान की आपल्याक आतां इमिजिएट बॉर्डरा कडल्यान आपल्याक थ्रेट उरूं ना, तेन्ना तेणी मागीर इराना कडेन पळोवपाक सुरू केलें. आनी म्हाका दिसना इज्रायल प्रिएम्प्टिवली चिंत्तालो की म्हटल्यार एक 2 वर्सांच्यान चिंत्तालो की आपूण तेजेर अटॅक करतलो. जेन्ना 2023 तेंचेर अटॅक जालो म्हाका दिसना इज्रायल चिंत्तालो इरानाचेर अटॅक करतलो. इट वॉज मोर लायक म्हाका दिसता जेन्ना अटॅक जालो तूं पळयशीत बॅकड्रॉप कितें आशिल्लो. US आनी इराना मदीं आतां न्युक्लियर टॉक्साचो 6th रावंड जावपाचो आशिल्लो ओमानान. सो ओमानाची गव्हर्मेंट तो होस्ट करपाची आशिल्ली दोनूय कंट्री भितर की आमी आतां 6th रावंड डिस्कशन करतले आनी फुडें सरतले. दे वील बी मोर टॉक्स. इट वॉजंट लायक द एंड ऑफ डिस्कशन कायंड ऑफ टॉक की आनी फुडें कितें टर्म्स आसतले न्युक्लियर डील जावपाक जाय इरान आनी USA भितर जाल्यार तो डिस्कशन जावचे पयलींच जस्ट 2-3 days बिफोर दॅट इज्रायल वेंट एंड बॉम्बड इरान. सो म्हाका आतां चिंतपाक लागलो हांव की मे बी इट वॉजंट जशें आतां जेन्ना आमी US इज्रायल बीन म्हणटा दे स्टेट देयर गोल एज वन थिंग. तुमी हिस्ट्रीन पळयशे जाल्यार ते गोल एक सांगता बट मोटीव दुसरो आसता. सो गोल इज समथींग दॅट दे पब्लिकली प्रोक्लेम. ते प्रोक्लेम कितें करता सांगता अनावंस करता दॅट इज वन थिंग बट द मोटीव तेजे कारणीभूत दुसरें आसा. आनी तेजो एक एग्जाम्पल दिता व्हेरी शॉर्ट हितून. जेन्ना ट्रम्प पयल्या टर्मान येयल्लो तेन्ना तुमकां याद आसतलें ट्रम्प आनी इराना मदीं सामकें उलोवपाचें डिप्लोमॅटीक हें जाल्लें की जें कितें एस्टॅब्लीश जाल्लें तेंचे भितर 2 कंट्री भितर ती न्युक्लियर डील सायन करून ओबामा अंडर ते सगळे ट्रम्पान पिनून उडयले. सो इट वॉज व्हेरी एडवर्सेरियल दोगांय भितर. दोगूय जाण सामके दुश्मन आशिल्ले आनी ट्रम्प वॉज मोर फॅनेटिकल इन हीज अप्रोच टू इरान की आमी अटॅक करपाक जाय तेंचेर प्रेशर हाडपाक जाय. तो सामको फोकस्ड आशिल्लो. पण त्या टायमार तो म्हणटालो आपूण प्रेशर हाडटा इरानाचेर बिकॉज आय डोंट वॉन्ट देम टू गेट द न्युक्लियर बॉम्ब. आय डोंट वॉन्ट देम टू परस्यू दॅट न्युक्लियर एम्बिशन. पण तशें नाशिल्लें. फॉर ट्रम्प देर वॉज अ डिफरंट रिजन फर्स्ट टर्मान इरानाचेर प्रेशर घालपाक. तो म्हटल्यार इरान तेन्ना आपली बलिस्टीक टॅक्नॉलॉजी एनहान्स करतालो. सो इरान तेन्ना खूब बलिस्टीक मिसायल्स टेस्ट करतालो आपली. सो ट्रम्पान कितें म्हटलेलें मोटीव आपलो की आपूण न्युक्लियर एम्बिशन तेंचें कंप्लीट जावपाक दिवचो ना. न्युक्लियर म्हणून तेणी बोवाळ घातलो. पण मोटीव आशिल्लो की ताका नाका आशिल्लें इरान आपली बलिस्टीक टॅक्नॉलॉजी डेवलप कर टेस्ट करपाक जाय बिकॉज एट द एंड ऑफ द डे जर तुजे कडेन डिलिव्हरी सिस्टम ना बॉम्ब आसून काय फायदो ना. यू कॅन डिटोनेट इट ओन्ली इन युअर टेरिटरी देन. तुजे कडेन जर डिलिव्हरी सिस्टमूच ना जाल्यार फायदो ना. सो दॅट वॉज द थिंग. इन हियर आय फील इज्रायल जेन्ना म्हणटा आपूण इरानाक न्युक्लियर वचपाक रावोवपाक लागून तेंचेर अटॅक करतालो मे बी ही वॉज ट्रायंग टू सॅबोटायज दॅट डिप्लोमसी. कित्याक तुमी पळयलां आसतली इफ यू ऑब्जर्व इरान जेन्ना ट्रम्प सेकंड टर्मान येयलो इरान वो फोकसान नाशिल्लो तितलो. वॉट वॉज इन फोकस युक्रेन रशिया एंड एवरीथींग एल्स. सो ही वॉज फोकस्ड ऑन मेनी अदर थिंग्स अदर दॅन इरान. आनी आमी तेच्या कडेन येवया. ओके सो आय जस्ट फिनीश दीस पॉयंट. सो इरानाचेर तितलो फोकस नाशिल्लो तेजो शांततेन ते उलोवप चालू आशिल्ले. दे वर going on with their diplomacy and Trump was occupied with many other things. It's just ताका 6 म्हयने जाला फक्त ऑफिसान येवन. सो लॉट्स ऑफ थिंग्स हॅव हॅपन्ड. सो तितलो टायमूय पास जावंक ना बट मेनी थिंग्स हॅव हॅपन्ड. सो ही वॉज फोकस्ड ऑन इंडिया. ही वॉज फोकस्ड ऑन ट्रेड वॉर विथ चायना. ही वॉज फोकस्ड ऑन ब्रिंगींग अ पीसफूल रेजोल्युशन टू युक्रेन रशिया वॉर. तो इरानाचेर तितलो फोकस नाशिल्लो. आनी मिडल इस्टान एक फिनॉमिना येयला जेन्ना इज्रायलान लढाई सुरू केली आनी इरानाचे एलायज जे आशिल्ले आयडियोलॉजिकल एलायज ग्रुप्स हांकां जेन्ना इज्रायलान काबार करपाक चालू केलें तेन्ना सुन्नी
एक ऑर्डर उबरून येयल्लो थंय मिडल इस्टान आनी इरान बीइंग अ शिया लेड ऑर्डर एंड बीइंग अ शिया majority to come on that point. yeah Okay, but I'll just yeah. conclude it. So what has happened, there was एक sideline जाल्ले मेन म्हटल्यार इरान sideline जाल्लो मिडल इस्टान because it was weakened and Trump wasn't paying much attention to it as it is. He was तो diplomatic solution pursue करतालो आनी सेम टायमार एक सुन्नी ऑर्डर वयर येयलो जितून सुन्नी मेजॉरिटी कंट्रीज आतां खंय ना खंय फुडें येवपा लागले ते मातशे लिडरशीप रोलान येवपा सोदताले आनी त्याच बरोबर इज्रायलूय सायडलायनान पडलेलो नेतान्याहू बरोच कोल्ड शोल्डर दिल्लो ट्रम्पान 1-2 म्हयन्या पयलीं सुद्दां सो खंय ना खंय ताका दिसलें की इफ ट्रम्प रिचीज अ डील विथ इरान एंड यू नो ताका तो 40 वर्साच्यान एडवोकेट करता की वी शूड गो अँड बॉम्ब इरान which has not happened but he saw that maybe this is the moment ताका sabotage करपाची आशिल्ली diplomacy ती and that's why he launched his attack when he did. So timing for this essentially is they were going to meet but like Iran and US were going to meet and Israel went and sabotaged that talks. Yes. And आता actually उलटे जाला वयल्यान now there is more pressure to म्हटल्यार चड डिप्लोमसी एंड टॉक्सा खातीर चड प्रेशर आसा रेदर देन वॉट पयलीं कितें आशिल्लें. बट एक आमकां लक्षांत येता की इज्रायल वॉन्ट्स टू अटॅक द इरान फॉर वेरियस रिजन आमी कितें आसपाक शकता पूण इफ दे वॉन्ट टू आय मीन एलिमिनेट ऑल द फोर्सीस ऑफ रेजिस्टन्स त्यांच्या अगेन्स्ट कितें जें आसा तांकां सगळ्यांक काबार करपाचें सद्या एक टॅक्नीक ऑर मे बी दे वॉन्ट टू क्रिएट दॅट सॉर्ट ऑफ फिलींग और थ्रेट इन टर्म मातशा सायडीचे कंट्रीज एक मिडल ईस्ट कंट्रीज आपली एक सुपर पावर दाखोवपाक हिजिमनी दाखोवपाक मातशें पळयता अशें दिसता इज्रायल. सो सद्या इफ दे आर सो पावरफूल एंड वाय दे कूड एक म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 जो अटॅक जालो तो जावपाक जाय नासलो बट एनीवेज इफ जालो आनी ताका आतां खूब ऑपोजिशन येता फ्रॉम देआर ओन पिपल ऑर तेंचें पॉप्युलेशन आसा दे आर अगेन्स्ट दॅट नेतान्याहू एन ऑल आनी ह्याच्या खातीर एक जो अटॅक जाता कंटिन्युअस इन द गाजा स्ट्रीप हेच्या कडेन तुमी कशें पळयता आनी कंटिन्युअस ऑल द टायम एक म्हणजे आयज सुद्दां सकाळी 60-70 पीपल एवरी डे दे आर किलिंग एंड दीस इज बार्बेरीक म्हणजे ताका काय रिजन ना ऑर मे बी दे आर नॉट किलिंग डिरेक्टली टू द रिचींग टू द हमास बट एक इनोसंट लायफ्स तेंच्या कडेन पावता आनी मागीर कंट्रोल रेस्ट ऑफ द कंट्री हेच्या कडेन तुमी कशें पळयता. तो जे गाजान चल्ला बेसिकली तो एक जेनोसायड. हय तो जरी लोकांनी म्हटल्यार वर्ल्डान तो वायडली रेकॉग्नायज इट इज अंडरस्टूड टू बी अ जेनोसायड. सो इज्रायल कितें करपा लागला सद्या गाजान जे रेजिडंट्स आशिल्ले त्या पट्टेन तांकां तो इजिप्टा कडेन धुकलपाक लागला आनी इजिप्ट आनी गाजा मदीं जी बॉर्डर आसा ती अशी पक्की बॉर्डर ना की थंय वणत आसा किंवा थंय ट्रेंचीज आसा अशें कांय ना. एक फक्त चेन लिंक फेन्स आसा तो एक सादो फेन्स आसा तो सिग्निफाय करता हांगा इजिप्ट सोंपता हांगा इज्रायल सुरू जाता तितलेंच. सो इज्रायल कितें करपा लागला त्या रेजिडंट्सांक एड दिता म्हणून अशें तांकां इजिप्टा कडेन व्हरता तो इजिप्टाच्या बॉर्डरा कडेन आनी म्हाका दिसता ते खंय ना खंय चिंतता की एट सम पॉयंट पॅलेस्टिनियन्स हे सामके डेस्परेट जातले आनी ती बॉर्डर क्रॉस करून इजिप्टान वतले दे आर प्रॉब्लम ऑफ कोण उरतले ते एक तर इतले कमी नंबरान आसतले की ते मॅटर करचे ना ऑर जे कोण उरुना ते थंय गेले म्हणटकूच तसोय तेंचो प्रॉब्लम सॉल्व जाला. सो वॉट दे आर ट्रायंग टू डू इज ते अटॅक करत आसा ते कंटिन्युअसली तांकां बॉम्बार्ड करता तेंचे तुवें जशें म्हटलें जेवण एक तर तांकां स्टार्व करप मागीर एड दिवपाक जाग्यार थंय फायरींग करप आनी लागीं हाडप आनी डजनांनी मारप तांकां आनी हे इंडिकेशन आसा की मे बी ते फोर्सफुली पुश करपाक सोदता कित्याक जी डिक्टेटोरियल टायप ऑटोक्रेटीक टायप कंट्रीज आसता ते सदांच आपली मॅसेजींग ऑन पॉयंट दवरता ते सदांच सांगता आमकां कितें अचीव करपाक जाय. सो ट्रम्पान नेतान्याहून खंय ना खंय ही आयडिया लोकांच्या तकलेन घालपाक सुरू केल्ली की पॅलेस्टिनियन्सांक आमी लिबिया व्हरतले मदींच म्हणपा लागले सोमालिया व्हरतले
मदींच म्हणपा लागले इजिप्टान धाडया तांकां थंय दवरया. सो तांकां अशें ते एक्सपोर्ट करपाक सोदता एज अ पॉप्युलेशन. आनी चडसो तो पॉप्युलेशन इतलो डेस्परेट आसा की एट सम पॉयंट रिलिफा खातीर ते भायर सरूं शकता. सो जगतलो जाल्यार तूं झगडटलो, जगचो ना जाल्यार काय झगडचो ना. म्हणून यू वील फायट फॉर, यू वील सीक आउट सर्वायवल. मागीर तूं चिंततलो आपले कंट्री या आपलो स्टेट हे ते मागीर पळयतलो. सो तो खंय ना खंय तांकां धुकलपाक सोदता अशें दिसता. आनी कंटिन्युअसली चल्ला. तो फक्त जावपाचें कारण म्हटल्यार ताका वेस्टर्न बॅकींग आसा. फ्रांस बीन व्हडल्यो गजाली उलयता, इंग्लंड, युरोपाचे कंट्रीज, जर्मनी बीन भरपूर उलयता. बट वेन इट कम्स टू एक्चुअली एक्टींग अगेन्स्ट इज्रायल ते केन्ना एक्शन घेयना. ज्या दिसा ट्रंपान चिंतले फॉर एग्जाम्पल की आपूण आतां दीस इज वॉट एवर कितें जालां तें खूब जालें, आतां आमी बंद करपाक जाय, तेन्ना कितें तरी जातलें. तो पर्यंत तो कंटिन्यू उरतलो आनी नोबडी कॅन डू एनीथींग. बिकॉज जे गल्फ स्टेट आसा, एरब कंट्रीज जेका आमी म्हणटा गल्फ स्टेट्स, ते कंट्रीचे जे रुलर आसा तेंचे कडेन मास अपील अशी ना तेंचे कडेन. सो दे आर कंप्लिटली डिपेंडंट ऑन US सपोर्ट आपलो रूल इलॉंगेट करपाक. तुमी चिंता मोहम्मद बिन सलमान MBS सावदी अरेबियाचो, ताका खरेंच तुमकां दिसता तो इलेक्शनाक रावलो जाल्यार जिखतलो? म्हाका दिसना. अनलेस ही युजीस सम पॉप्युलर मायंड नॉट, ही इज नॉट अ पॉप्युलिस्ट लिडर एट ऑल. सगळे चडशे मोनार्कीज जे आसा तेंच्यो दे आर नॉट enjoying the popular support in the sense that you see that Putin enjoys and all. So and somewhere they insecure asa te test karpak ki ami khareच popular asa ga na. So they are completely dependent on US backing to extend their rule, and for that reason te kide karta, they are not being able to do anything about Gaza. So तेंच्यांनी तांकां तेंच्या नशिबार सोडला. एकूच कंट्री जो एक्चुअली एफर्ट मारतालो तो इराण आशिल्लो, तेजे ऑलमोस्ट एकाय विकन केला. सो गाजा इज नो हिरो. गाजा ऑर गाजन्स हॅव नो हिरो. ना बट इज्रायलाक एक थंयसरली सुपर पावर जावपाक जाय अशें तुमकां दिसना की एक कंप्लीट स्ट्रेच, आय मीन नॉट स्ट्रेच बट होल ऑफ दॅट गल्फ एरिया, एक मिडल इस्ट, थंयसरली तांकां US जावपाक जाय. आनी दे हॅव बॅकींग ऑफ US एज वेल सर्टनली. आनी त्या खातीर तो होल स्ट्रेच फ्रॉम US टू कंप्लीट मिडल इस्टा मेरेन तेंची एक USची मजल पावता. दॅट इज बिकॉज ऑफ द सपोर्ट ऑफ इज्रायल. म्हणजे दोगूय कॉर्डिनेट करून पयर 22 जूनाक जो अटॅक जालो, दॅट वॉज बिकॉज ऑफ द सेम रिजन की दोगांची पार्टनरशीप. आनी ही वाय वॉन्ट टू इज्रायल वॉन्ट टू बिकम अ हिजिमनी ऑफ दॅट एरिया कंप्लीट. एक इतलो धाकटो देश, बट दे हॅव गेन्ड अ सुपिरियर डिफेन्स सिस्टम नाव. नो, तीच मिसअंडरस्टँडिंग आसा जगाची इज्रायला बद्दल. इज्रायल इज नॉट अ हेजिमन. तो एक सुपर पावर न्ही. इट्स अ गुड मिलिटरी पावर, बट इट्स नॉट अ सुपर पावर ऑर अ हेजिमन इन एनी सेन्स. एक 7-8 मिलियन लोकांक घेवन तूं हेजिमन जावं शकना एका सब कॉन्टिनेंटाचो. वेस्ट एशियाचो तूं हाव कॅन यू, जशें आतां तुमी पळया कंपॅरिजनान इज्रायलाचो आयर्न डोम म्हणटाले, बट इज्रायलाचो आयर्न डोम इज वन एस्पेक्ट. देर आर अदर थिंग्स, डेविड स्लिंग, एरो, मागीर पेट्रियट, हे सगळे डिफेन्स सिस्टम आसा. लायक फॉर एग्जाम्पल इफ देर इज द एरो सिस्टम, मागीर पेट्रियट आसा, मागीर डेविड स्लिंग आसा, आनी मागीर आयर्न डोम आसा. सो 4 लेवलाचे एअर डिफेन्स सिस्टम आसतना एक कंट्री जेका 1979 सँक्शन्सा अंडर दवरला, त्या कंट्रीचो इंडिजिनियस बॅलिस्टीक मिसायल सिस्टम येवन तुमकां ते 4 एअर डिफेन्स सिस्टम पेनेट्रेट करून मिसायल लँड करता. हाव इज इट अ सुपर पावर? वेन यू टॉक अबाउट सुपर पावर, तुमचे कडेन डिफेन्स केपेबिलिटीज डॉमिनेट करपाची आसपा जाय. एकूय मिसायल लँड जावपा जायना. यू शूड बी एबल टू कंप्लिटली डिफीट युअर एनिमी वेन इट कम्स टू फायटींग विथ देम. म्हटल्यार कंप्लीट डॉमिनन्स की तुजेर कांयूच इफेक्ट जावचो ना तेंचो, एटलिस्ट वेन यू स्टार्ट द ऑफेन्सीव. सो फॉर एग्जाम्पल आमी पयले इंडिया पाकिस्तान लढाई जाली
पाकिस्तानाचें कितलें नुकसाण जालें आमकां आनी आमी तेंचेर कितलो नुकसाण केलो. सो हू केम अप ऑन द टॉप एट द एंड ऑफ द आमी मे बी वी लॉस्ट सम थिंग्स हियर एंड देर बट वी forget about winning and losing. I'm just saying, just see आमी डॅमेज प्रिवेंट करपाक पावले. And Pakistan is a militarily a good country. But same thing you can't say about Israel. So interesting गजाल कितें आशिल्ली जेन्ना इस्रायलान अटॅक केलो आनी इरानान जेन्ना रिस्पॉन्ड करपाक सुरू केलें सो पयल्या 2 दिसान तेणी ऑलमोस्ट 200 to 300 मिसायल्स फायर केले 50-50 100-100च्या वॉलीन. सो बिसायड्स द ड्रोन्स तेणी आपले मिसायल्सूय फायर केले. सो दॅट टायम इंटरसेप्शन इस्रायलाचे 90% आशिल्ले. ते म्हणटाले 90-95% इज अ इंटरसेप्शन रेट. आय गिव इट टू देम 150 मिसायल्स येता यू आर इंटरसेप्टिंग 90-95%. इट्स अ गुड सिस्टम, बरें आसा. जेन्ना इरान 10 आनी 5 आनी 15 आनी 20 आनी 25 मिसायल मारतालो तेन्नाय तांचो इंटरसेप्शन रेट 90-95% आशिल्लो. सो आय एम सेईंग जर 100 मिसायल येता आनी तुजो इंटरसेप्शन रेट 95% 90% आसा जाल्यार 10 मिसायल येताना तो परत मागीर 90-95% कित्याक जाता. खंय ना खंय मागीर तूं एक मीथ जनरेट केला तुजे की तुजे कडेन सुपर पावर केपेबिलिटीज आसा. सो 1970s 1973 इजिप्टान इस्रायलाचेर अटॅक सुरू केलो आनी त्या अटॅकान इजिप्टान इस्रायलाक काबार केलो. नो डावट इट वॉज अ सरप्रायज अटॅक. पण इजिप्टान आपले प्रिवियस डिफिट्साच्यान स्टडी करून अशी मिलिटरी स्ट्रॅटेजीज तयार केल्ल्यो जितून इस्रायल खऱ्यांनीच वायप आवट जावपाचो आशिल्लो. इस्रायली गव्हर्मेंट ना जावपाचें थंय. बट युएसान इंटरवीन केलें आनी तांकां थांबयलो. आनी इजिप्टाचो तेन्नाचो प्रेजिडंट आशिल्लो अनवर सदात तेणी म्हटलें the whole world can see that we can beat Israel but nobody can beat US. जो पर्यंत US सपोर्ट करता तो पर्यंत इस्रायल थंय कितें करपाचें तें करता. सो वॉट इज हॅपनिंग इस्रायल इज बीइंग द नॉटी चायल्ड एंड इट इज नॉट बीइंग डिसिप्लीन. तो मस्तेवणां करता पण ताका कोण डिसिप्लीन इम्पार्ट करिना. सो तो वता कोणाचेर मिसायल मारता कोणाक मारता कितें करता कॉन्सिक्वन्स कोण फेस करता. नोबडी इज फेसिंग एनी कॉन्सिक्वन्स इन इस्रायल. जेन्ना तेणी इरानान वचून हमासाच्या लिडराक मारलो जेन्ना तेणी सिरियान इरानाच्या कॉन्सुलेटार मिसायल फायर केली तेन्ना इरानान रिस्पॉन्ड करपाक लागून तेजे कडल्यान मिसायल्स फायर केले आनी ड्रोन्स फायर केले. बट दोज वर लायक दोज विकर वर्जन्स ऑफ देअर आर्सनल. तेणी फक्त एक सिग्नल धाडपाक फायर केल्ले की यू आर नॉट इम्यून वी वील रिस्पॉन्ड. सो ताका लागून तेणी फायर केलें. इट मेड आनी तेणी अनावन्सूय केलें की आमी आतां लॉन्च करता. हू टेल्स देअर एनिमी बिफोर अटॅकिंग दॅट वी आर गोईंग टू अटॅक यू. नोबडी टेल्स. नाल्यार इस्रायल सांगून 13 जुनाक अटॅक करपाचो न्ही. नो इरानान तेंचेर अटॅक केलो जस्ट टू शो द वर्ल्ड दॅट इट इज नॉट गोईंग टू काव डावन. आनी कितें केलें ब्रिटीश रॉयल एअरफोर्स अमेरिकन जॉर्डेनियन आनी युएसान तांकां इंटरसेप्ट करपाक हेल्प केलो इस्रायलाक. सो वॉट हॅज हॅपन्ड Israel has gone and attacked someone in Iran. They have carried out, they have violated their sovereignty in some way. And when जेन्ना तेंचे टायम येयलो ती कॉन्सिक्वन्सीस फेस करपाक तेन्ना तांकां शिल्ड केलो वता. बट ह्या फावटी तशें जावना. ह्या फावटी इस्रायलान जेन्ना इरानाचेर अटॅक केलो इरान गेव इट बॅक टू देम इन द बेस्ट वे पॉसिबल दॅट दे कूड अंडर द सर्कमस्टान्सीस. तेंची जी परिस्थिती आहा त्या प्रमाणे तेणी बरो रिस्पॉन्ड केलो. सो जो मीथ आशिल्लो की आयर्न डोम इज दीस एंड दॅट इट हॅज बीन ब्लोन अवे लिटरली. कित्याक आमी पळयलां की जशें 10वो 8वो 9वो दीस येयलो मदींच सडनली इस्रायल इज फेसिंग अ शॉर्टेज ऑफ एरो मिसायल्स. इट इज सीइंग सम आयर्न डोम सिस्टम्स माल फंक्शनींग. सो लॉट्स ऑफ वीकनेसीस हायलायट जाल्यो. सो ही आयडिया की इस्रायल इज अ सुपर पावर इट इज अ मिथ ओनली बिकॉज इट हॅज गूड बॅकर्स. जो पर्यंत ते बॅकर्स आसा तो पर्यंत पळय तुमी आतां पळया इस्रायलान जेन्ना लढाई सुरू केली फ्रांस जो इस्रायलाक गाजाचेर फोडटालो अचानक तो मागीर इरानाक फोडपाक लागलो. दीस इज नॉट रायट. युरोपियन्स म्हणपाक लागले इरान शुडंट लीव द टेबल दे शूड स्टील कन्सिडर नेगोशिएट. अरे इस्रायल इज कंटिन्युअसली बॉम्बिंग दॅम. How will they consider any kind of diplomacy when they are continuously being attacked? And why should they consider? They have not violated any trust. So
इस्रायल एज अ सुपर पावर वो खंय ना खंय इट्स अ मिथ यार. ओके. आणि एक आमी पळयता की इस्रायलाक टू टॅकल म्हणजे तेंचे एक एका अगेन्स्ट वचपाक तेंच्या एक सायडीचे सगळे गल्फ कंट्रीज ऑर मे बी इवन इस्लामीक रिपब्लिक्स आमी म्हणे पाकिस्तान रायट फ्रॉम द पाकिस्तान टू हांगासर मेरेन टर्की मेरेन जितले कितें आसा दे वूड ट्राय टू गो अगेन्स्ट इस्रायल बिकॉज दे वॉन्ट टू मेंटेन आतां दिस इज मातशें एक पॉसिबिलिटी ऑफ बिकमींग ऑफ म्हणजे तांकां मातशें भंय आसपाक शकता की इस्रायल मायट बिकम अ सुपर पावर इन दॅट पर्टिक्युलर रिजन आनी त्याच्या खातीर बाकीचे सगळे कंट्रीज एक जावन टू फायट अगेन्स्ट हितून टू फायट अगेन्स्ट इस्रायल अशें सद्या आय मीन एटलीस्ट दे हॅव शोन देअर सपोर्ट ऑर दे हॅव बॅक्ड अप टू द आमचे कोण इरानाक आणि मागीर ती कंप्लीट नॉट आय एम नॉट टॉकिंग अबाउट द वर्ल्ड वॉर खंयचो पार्टनर येवन सगळे दे बॅकींग अप ऑफ अदर नेशन्स तशें न्ही बट स्टील एक तांकां एक सपोर्ट आसा इराणाक बिकॉज इस्रायल खंय तरी व्हडलें जावपाक पळयता असो खंय तरी तांकां भंय आसा रेस्ट ऑफ द कंट्रीज हेच्या कडेन तुमी कशें पळयता. ना काय भंय ना काय इस्लामीक युनिटी काय ना कंट्रीजांनी. सो इरान आपलो एक ऑर्डर घेवन चलता, सावदी अरेबिया आपलो एक ऑर्डर घेवन चलता आनी सावदी अरेबियाच्या ऑर्डरान UAE कतर हे आपले स्वताचे वैयक्तीक विचार घेवन चलता. तेंचे चड इंडिविज्युअलिस्टीक आसा स्वता. टर्की आपूण स्वता इंडिविज्युअलिस्टीक आसा, ते एकत्र ना, तेंच्या भितर डिविजन्स आसा कित्याक तेंचे स्वताचे स्ट्रॅटेजीक गोल्स आसा जे एकामेका इट्स लायक अ झिरो सम गेम तेंच्या भितर. सो इफ इरान लुजीस सावदी अरेबिया एंड ऑल द अदर कंट्रीज लायक टर्की एंड ऑल बेनिफीट. जशें बशर अल असाद वो सिरियाचो प्रेजिडंट आशिल्लो इरिस्पेक्टीव ऑफ द कितेंय इलिगल लिगल कितेंय म्हण तो प्रेजिडंट आशिल्लो. ही वॉज गूड फ्रेंड्स विथ इरान. तो इरानाचो सामको घट एलाय आशिल्लो. बट तेका उडयलो कोणी? इस्रायलान उडयलो, अमेरिकान उडयलो, कोणी उडयलो तेका? तेका रिबेल्जान उडयलो. ते रिबेल्जाक कोणी बॅक केला? टर्कीन. सो इट्स अ इस्लामीक कंट्री बॅकिंग अनदर रिबेल ग्रुप दॅट इज ओवरथ्रोईंग अ लिडर दॅट इज बॅक्ड बाय अनदर इस्लामीक कंट्री. खंय आहा युनिटी? पाकिस्तान उलयता टॉक इज चीप. कितें केलें तेणी? हॅज इट डन एनीथींग? हॅज इट हेल्प्ड in Iran's nuclear ambition? When Iran gets a bomb, if it does, it will come not from any other Islamic country's help. It will come from someone like North Korea, अशें कोण तरी डिसरप्टर आसतलो तेजे कडल्यान येतलो आनी कोण इस्लामीक कंट्रीच्यान येवचो ना तो हे. सो जेन्ना आमी इस्लामीक युनिटी म्हणटा काय युनिटी ना, तेंच्या भितरूच डिविजन आसा. एंड इजिप्त, जॉर्डन, UAE and even for that matter Saudi Arabia, these countries are willing to work with Israel because they see Iran as a bigger threat to them. इरानान कितें केलां 1979 इस्लामीक रेवोल्युशन केलां. that revolution it plans to export. It has exported to a certain extent, but जशे circumstances change जाता तशे ते आपले. इज इट ड्यू टू कॉन्फ्लिक्ट बिटवीन शिया आणि सुन्नी? इट हॅज नथिंग टू डू. इट्स अबाउट पॉलिटिक्स अँड कंट्रोल. शिया सुन्नीचो काय असो ना की इरान वचून थंय सुन्नीक शिया करपाक वचना. दे जस्ट वॉन्ट इन्फ्लुएन्स. दे वॉन्ट टू बी द हेजिमन. पळय सिविलायझेशनल आतां एक इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट ह्या जगान सद्या आसा ती वर्ल्डान आमी सुपर पावर म्हणटा. एशियान सुपर पावर कोण आसा? मे बी चायना आसतलो. ओके. इंडिया इज अ एस्पिरेशनल सुपर पावर, रायट? अमेरिकन कॉन्टिनेंटान कोण आसा सुपर पावर? US, रायट? इवन वेन यू एशिया आनी युरोपाचो कॉन्टेक्ट जेन्ना घेता तेन्ना रशिया इज अ कायंड ऑफ अ सुपर पावर ऑर अ फॉर्मर सुपर पावर. सो आसा एक तेजो प्रेझन्स आसा. सो तेका आमी युरोपान चड कन्सिडर करता बिकॉज तेंचो पॉलिटिक्स चड युरोपान लिंक्ड आसा. सो इन युरोप कोण आसा? आनी जर्मनी आसा, फ्रांस आसा. दीज कंट्रीज आर एस्पिरेशनल सुपर पावर्स, रायट? आफ्रिकान कोण आसा सुपर पावर लेवलाचे? सो right now there is a lot of chaos, but there are certain countries like for example Rwanda is punching above its weight. You know, you have South Africa which is a relatively stable country. कितें आसूं problem but they are there. मागीर region wise थंय सुपर पावर आसा. जसो वेस्ट आफ्रिकान नायजेरिया आसा, ईस्ट आफ्रिकान केनिया आसा, सावथ आफ्रिकान तुजो सदर्न आफ्रिकान वो आसा, सावथ आफ्रिका आसा, आनी नॉर्थान थंय इजिप्ट आसा, एंड देन यू हॅव इथिओपिया. सो अशे वेगवेगळे रिजनल पावर्स आसा. मिडल इस्टान कोण सुपर पावर?
they try to now they are No, trying to. who is the superpower in There's the no certain. I mean, you no country comes to your mind. Saudi Arabia superpower म्हणटा एक सादे हुती वांगडा ते जिखपाक शकूना. They couldn't even dislodge them. Forget about defeating or beat. See, at the end of the day, America went and dislodged Taliban. It went and dislodged Saddam Hussein. माहिती आहे consequences दुसरे झाले, but Saudi Arabia doesn't even have a military commander. Who is the commander of the Saudi Arabian forces that is leading the war against Houthi? At least until recently, I don't recall whether he is now. Is he still there? The guy who is leading the Saudi Arabiaच्या आर्मी हांगा निजाम आशिल्लो हैदराबादात. तेजो आर्मी कमांडर सावदी आशिल्लो जेन्ना ऑपरेशन पोलो जालें तेन्ना. आयज सावदी अरेबिया हुती वांगडा लढाई करता यमनात. Who is the military commander for that war? It's a Pakistani. okay. So Saudi Arabia doesn't have a homegrown talent to lead its army. तो कितें superpowerचे aspiration दवरतलो? It is General Rahil Sharif who retired as a Pak army chief and then went on to serve as the military commander of the Saudi forces fighting in Yemen. So तो lead करता. So Saudi Arabia कडे स्वताचो talent ना. So they cannot be considered. From my understanding, they cannot be considered. My Iran is aspirational superpower, पण त्यांचे sanctions आसा, they are weakened. And Turkey is rising fast. So Turkey आसा. So this is a very weird part in history where throughout our human history there has always been a Middle Eastern superpower. Continuously तुम्ही पळया, there has been a Middle Eastern superpower. Whether it was Ottomans, whether it was the Persians, whether it was the Arab states under the Islamic rule and all, there has been a superpower. And before that it was the ancient Iranians who ruled and everyone else. Then you had Afghanistan, Durrani Empire and all those names come to our mind. But today we have no superpower from the Middle East. So somewhere imbalance झाला and that chaos is not yet settled. एक चायना कडल्यान एक भायलो फोर्स येवन इराणान एक मातशें कितें तरी इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करून तांकां कंट्रोल करपाचो असो तेंचो प्रयत्न. ना चायनाचे दे वॉन्ट टू कंट्रोल मिनींग चायनाचो मोटीव कितें आसा दे वॉन्ट टू एंगेज यू इन ट्रेड. चायनाची न्ही स्ट्रॅटेजी आसा ही सदांच दे ऑलवेज देर फर्स्ट पॉयंट ऑफ डिप्लोमसी इज फ्लॅटरी. सो ते तुमकां अशें ऑफेंड करपाक येवचें ना. दे वील टॉक वेरी नायसली टू यू and they will provide things to you so that you accept them as their hegemon. As long as you do that, they will be very nice to you. That you accept them as them being the superior power than yourself, then you're okay. So तांकां तशें आसा की इरानाक ते बॅक करता in the sense Iran, like for example, is under immense pressure because of the sanctions. So even China to some extent help करू शकता. In fact, एक इंटरेस्टिंग गजाल जी न्यूजान येना बट यू सी थ्रू पिक्चर्स एंड सम ट्रेंड्स. इरानाचो एक बरो सिनियर ऑफिशियल आशिल्लो. ही वॉज अ मिलिटरी गाय, वेरी सिनियर गाय. ही वॉज असॅसिनेटेड इन हिज नेबरहूड वायल ही वॉज ड्रायविंग. तो गाडयेन वताना मोटरसायकलीर येयले लोक, दे शॉट हिम एंड देन दे लेफ्ट. तो गाडी खंयची चलयतालो ते इंटरेस्टिंग आशिल्लें. ही वॉज ड्रायविंग अ बीट अप 20-year-old किया कार. तुम्ही पळया आफ्रिकान पुअरस्ट ऑफ द पुअरस्ट कंट्रीन तो लेक्सस तरी अफोर्ड करतलो or he will at least afford some luxury vehicle. But this Iranian military, a senior most guy like a decision maker, is driving a 20-year-old beat up Kia car because they are under sanction. Their economy is not doing well. It shows. North Korea, Kim Jong-un, Mercedes, BMW घेऊन भोंवतलो. तेजे टॉप ऑफिशियल आसतले बट रेस्ट ऑफ देम आर ड्रायविंग दीज ओल्ड सोवियत कार्स और समथिंग लायक दॅट. सो सँक्शन्साचो इम्पॅक्ट आसा तेंचेर. सो चायना हॅज ट्रायड टू तेंचो एक एक्सीस तयार करपाक गेला ते बट देर आर लिमिटेशन्स एंड इट शोज. इरानाचेर दिसता ते. ओके, फुडल्या क्वेश्चना कडेन आमी या. एक आतां एक थ्रेट अशें पळयताले US फॉर एज अ टू इराण. सो त्यांनी त्यांच्या 3 न्युक्लियर सायट्सा कडेन एक बॉम्बिंग करून एक ऑब्लिटरेटेड असो एक शब्द ट्रंपान यूज केलो आनी कंप्लिटली डिस्ट्रॉय द पावर्स ऑफ न्युक्लियर कितें तेंचें करपाचें आसलें तें काबार केलें. बट दे हॅव द फॅसिलिटी वीच इज अंडरग्रावंड. ते आमी तेका रोखपाक शकता. कॅन वी स्टॉप देम फ्रॉम मेकिंग
or building anything infrastructure which is going to be in the future कितें आसपाक शकता. सो इंटरेस्टिंग थिंग कितें सांग ह्या वॉरान 2 न्यूक्लियर आर्म्ड कंट्रीज एक नॉन न्यूक्लियर आर्म्ड कंट्रीचेर अटॅक करता बिकॉज दे आर अलेजिंग दॅट कंट्री इज डेव्हलपिंग न्यूक्लियर वेपन्स. देर इज नो एविडन्स. इन 2003 जो करंट आयोताला असा तेणी फतवा काडलेलो की न्यूक्लियर आर्म्स आर नॉट समथींग दॅट वी शूड परस्यू. इट्स बँड. इट इज तेणी तेजे स्वताचे कितें रिजन दिले. अँड इरान हॅज नॉट परस्यूड न्यूक्लियर वेपन्स. इट हॅज परस्यूड न्यूक्लियर एनर्जी. तेणी एनरिचमेंट परस्यू केला पण तेणी वेपन्स परस्यू करूं ना. आनी तेजो व्हडलो सगळ्यान व्हडलो प्रूफ वॉज की IAEA इंटरनॅशनल एटॉमिक एनर्जी एजन्सी जी UN वॉचडॉग म्हणटा न्यूक्लियर हेजे न्यूक्लियरा खातीर वेपन्स किंवा न्यूक्लियर एनर्जीचो वॉचडॉग वो IAEAन कितें केला. दे हॅव बीन सर्टिफायींग इरान. सो इरान तांकां एक्सेस दिता तेंच्या न्यूक्लियर सायट्सांक अँड दे गो अँड दे सर्टिफाय वेदर वॉट दे आर सेईंग इज ट्रू ऑर नॉट. थंय कॅमराज आसा. ती कॅमराज 24 वरां चलता. एवरी फ्यू मंथ्स IAEAचे लोक वता ते फुटेज घेता. ती फुटेज मागीर ते व्हरून स्टडी करता आनी दे विजीट दोज सायट्स आनी थ्रू रेडिएशन हे म्हटल्यार इन्स्पेक्शनाच्या टायमार ते रेडिएशन लेवल्स बीन मेजर करून सेट करता की खऱ्यांनीच हांगा कितें सांगलां तेंच चल्लां काय तेजे फुडलें कितें तरी चल्लां. आनी इरान सामको ट्रान्सपरंट आसा. तेणी NPT सायन केल्या. तेणी ओपनली सांगलां आपले न्यूक्लियर सायट्स खंय आसा आनी दे हॅव टोल्ड ऑल्सो की खंयच्या लेवल पर्यंत युरेनियम एनरीच केला तेणी. सो दे हॅव फॉर एनर्जी जनरेशन तांकां 4 ते 10% सॉरी 5 ते 10% इज मोर दॅन इनफ फॉर देम टू जनरेट एनर्जी. बट दे हॅव enrich the uranium to 60%. If they go above 90 and all, then they are going for a weapon. वेपना खातीर वता ते. सो तो वेपना खातीरूच वापरलो. तो एनर्जी खातीर नसा. सो ताणें तो म्हाका दिसता प्रेशर हाडपाक हेंच्या निगोसिएशनाक तेंच्यांनी तो 60% पर्यंत हाडून लिमीट केला. देव सेड ऑल्सो तेंचे कडेन कितलो स्टॉक पायल आसा. इतली ओपननेस आसून सुद्दां आनी याद दवरा की इरानार कंटिन्यू सर्वेलन्स आसा. अमेरिकेचे आसा. इज्रायल जर इतलो स्ट्रॅटेजिकली जेन्ना तेणी अटॅक केलो न्यूक्लियर सायट या दॅट्स वॉट. सो इतलो तो जर भितर पेनेट्रेट करून गेला केन्ना केन्ना तो तेंच्या न्यूक्लियर पावर प्लांटान ब्लास्टूय करता थ्रू सायबर अटॅक. जाल्यार तुमकां दिसता तो जर वेपन डेवलप करता आशिल्लो जाल्यार कळचें नाशिल्लें हेंकां. कळटलें आशिल्लें न्ही. सो समवेर तो नरेटीव बिल्ड केला की दे वॉन्ट टू डेवलप अ बॉम्ब. दे वॉन्ट फॉर 20 years they've been transparent. And Israel, who is completely non-transparent in its development of nuclear weapon, तेजे कडेन आसा ते तेणी सांगूं ना. तेणी NPT सायन करूं ना. तो ट्रान्सपरन्सीक ना. जाल्यार ती कंट्री क्लेम करता तो बॉम्ब तयार करपाक गेला. सो खंय ना खंय म्हाका दिसता इरान न्यूक्लियर बॉम्ब तयार करचो ना. तेजें एकूच कारण आसा. हें म्हाजी पर्सनल हो म्हाजो ओपिनियन. आय एम नॉट थियरायझींग इट. हो म्हाजो पर्सनल ओपिनियन. यू कॅन take it or leave it अशें टायप ते. आय एम नॉट सेईंग you have to accept it. It's a genuine thing. सो ओपिनियन म्हाजो कितें आसा इरानान एक कंट्रीचेर ऑब्जर्वेशन दवरला. ती आसा नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरियान कितें केलें पयलीं आपलो बॉम्ब तयार करूं ना. तेणी एस्पिरेशन दाखयलें. दे वर अंडर सँक्शन एंड अंडर प्रेशर तेणी आपलो बॉम्ब तयार केलो. दे हॅव गॉन न्यूक्लियर. वॉट हॅज हॅपन्ड आफ्टर दॅट. तेजी सेक्युरिटी वाडली. कितें इम्प्रूव जालें नॉर्थ कोरियान. they are still under sanction. In fact any sanction पडत आसा. there is no peace talk. there is no normalization of ties between any other country and North Korea except for the allies. तेंच्या भितर सोडले जाल्यार नॉर्थ कोरियाचे रिलेशन कोणा वांगडा ना. इरान ऑन द अदर हँड म्हाका दिसता इरानाक तें कळून येयला की जर आपूण न्यूक्लियर बॉम्ब तयार केलो जाल्यार आपूण केन्नाच ह्या सँक्शनाचे रिलीफ केन्नाच मागूं शकचो ना. बिकॉज वी आर न्यूक्लियर. कोणूच जो पर्यंत अमेरिकन लेड वर्ल्ड ऑर्डर आसा तो पर्यंत तरी तो सेक्युअर जावचो ना. सो समवेर तांकां रियलायज जाला इट इज नॉट वर्थ द कॉस्ट ऑफ डेवलपिंग अ न्यूक्लियर बॉम्ब. तेंचें म्हणणें आसा की कन्वेन्शनली वी कॅन डिफेंड आवर सेल्व्स. अमेरिका इतलो स्ट्रॉंग ना की थंय तो अटॅक करत आनी तो विदावट एनी कॉस्ट तो भायर सरतलो अशें जावचें ना. म्हणून
तुमी पळयलां आसतलें जेन्ना इस्रायलान 13 जुनाक अटॅक केलो, पयली गजाल अमेरिकन्सान कितें केली, तेणी वचून पयलींच सगळे कडेन अनावन्स करपाक सुरू केलें, वी वर नॉट इनवॉल्व, वी वर नॉट इनवॉल्व, बिकॉज तांकां नाका आशिल्लें की इरान रिटेलिएशनाक अमेरिकाचे जे बेसीस आसा, इराकान आसा, सिरियान आसा, इवन आमचे जे गल्फ कंट्रीजान आसा, हे आमचे कतर, कुवेत, सावदी अरेबिया, तांकां नाका आशिल्लें की इरान रिस्पॉन्ड करतना तेंचेरूय अटॅक करतलो. दे वर लायक कीप इट टू इज्रायल बेसिकली. ते म्हणटाले आमी इनवॉल्व ना, हितून आमचो कांय रोल ना, डोंट अटॅक अस. जेन्ना तो मॅसेज इरानियन्सा कडेन पावलो, कन्वे केलो गेलो आनी इरानियन्सान एक्सेप्ट केलें की येस अमेरिका इज नॉट इनवॉल्व, इज्रायल इज एक्टींग ऑन इट्स ओन, आपल्या स्वताचे हेजेर, तेन्ना अमेरिका मागीर प्रेजिडंट बीन म्हणपालो नो वी ऑलरेडी न्यू वॉट द अटॅक, वेन द अटॅक इज गोइंग टू टेक प्लेस. ही क्लेम सम ओनरशीप ऑफ इट. सो हीज आयडिया, तेजो आयडिया कितें आशिल्लो, ही वॉन्टेड टू कन्वे दॅट वी आर नॉट इनवॉल्व. सो इरान जेन्ना न्युक्लियर वचपाक सोदता, म्हाका दिसता फॉर देम नो द कॉस्ट ऑफ sanctions after the nuclear, after they go nuclear is much more. So खंय ना खंय ते एक लेवलाचेर येवपाक सोदता, खंय ते they can go for a nuclear bomb in desperate situation, but they have not gone for it. They want to have the capability. ना पूण एक भायर चर्चा चल्ला, or maybe in the Middle East news channels, they are saying that they want to destroy the regime of Iran. एक त्याच्या खामिनी ताका सोपोवपाक, because he's too old, maybe तेंचे कितें आसत, but he wants to eliminate him. आणि त्याचे, and that's how you know, even नेतान्याहून म्हणिल्लें की rebel and act against your own government. हे अशें कित्याक, why they are against the regime? सो तेंचो आयडिया आशिल्लो की तांकां रियलायज जालें ते तेंचे कडेन झगडोन तरी चेंज करूं शकना, बिकॉज जेन्ना तेणी बॉम्ब घालपाक सुरू केलें तेन्ना लोक इरानियन गव्हर्मेंटा वांगडा उबे रावले. एट दी एंड ऑफ द डे तुजी गव्हर्मेंट कशी आसना, बट इट इज युअर गव्हर्मेंट, एंड वेन युअर कंट्री इज अंडर अटॅक यू हॅव टू स्टे विथ द गव्हर्मेंट, स्टँड बाय द गव्हर्मेंट अँड स्टार्ट सॉर्ट ऑफ डिफेंडींग इट. सो तांकां कितें दिसलें, जर ते इरानियन रेजिमाक तांकां ते म्हणटाले वी वील किल हिम, आय डोंट थिंक सो. इट मे बी पॉसिबल, इट इज पॉसिबल फॉर देम, बट आय डोंट थिंक सो तांकां तें करपाचें आशिल्लें, बिकॉज ते आनी कॉन्सॉलिडेट करतले लोकांचो की गव्हर्मेंटा वांगडा रावपाक. सो तांकां खंय ना खंय दाखोवपाचें आशिल्लें इरान जी गव्हर्मेंट आसा ती तितली स्ट्रॉंग ना जितली ते स्ट्रॉंग आसा. आनी ह्या अटॅकान तुमी नोटीस केलां आसतलें, इज्रायलान इरानियन मिलिटरीचेर अटॅक करूं ना. they have not targeted the initial attack on Iranian military. त्यांनी न्यूक्लियर सायंटिस्टाक मारले, न्यूक्लियर सायट्साक बॉम्ब केलो, आनी IRCG इस्लामीक रेव्होल्युशनरी गार्ड कोर ही जी पॅरामिलिटरी आसा, जी मिलिटरीचो पार्ट ना, आर्मीचो पार्ट ना, तेणी तांकां अटॅक केला. सो खंय ना खंय ते दाखोवपाक सोदता इफ यू गेट रीड ऑफ दीज गायज यू आर बेटर ऑफ. तुमी बऱ्या भाशेन जगो शकतले. जर तुमी ह्या गव्हर्मेंटाक उडयलो, ह्या IRCG जी पॅरामिलिटरी आसा ताका उडयलो जाल्यार तुमी बऱ्या भाशेन जगू शकतले. वी वील नॉट टार्गेट यू. आनी तेणी मिलिटरीचेर तेंच्या तुमी पळयशात जाल्यार काय असो अटॅक सो करूं ना. दे मोस्टली टार्गेटेड IRCG, इस्लामीक रेव्होल्युशनरी गार्ड कोर आनी तेंचे न्यूक्लियर सायंटिस्ट एंड द गव्हर्मेंट फंक्शनरीज. तेणी अशे हेंचेर नेवीचेर असो अटॅक करूं ना किंवा आर्मीचेर असो स्पेसिफिकली टार्गेट तितलो व्हडलो करूं. हय. आनी इंट्रस्टींग गजाल म्हटल्यार ते म्हणटाले इरानाची केपेबिलिटीज तांकां काबार करपाक जाय. एक न्यूक्लियर पावर प्लांटार तेजो बॉम्ब घालूना तेणी. ओके. ना तेच म्हणटालो हांव की अंडरग्रावंड कॅपॅसिटी ना, तो तेजेर तर बॉम्ब घातला. इस्फान, मागीर तुजो तो फोर्दो, तेजेर घातला बॉम्ब. बुशेर म्हणून आसा जो तेंचो कोस्टा कडेन आसा, तो न्यूक्लियर पावर प्लांट ऑपरेट करता आसा तसो. सो कितें न्यूक्लियर केपेबिलिटी वायप आवट केली. ते कितें म्हणटा आमी तेंची न्यूक्लियर केपेबिलिटीज वायप आवट केली टू जनरेट इलेक्ट्रिसिटी, टू जनरेट टू क्रिएट अ बॉम्ब ऑर टू एनरीच युरेनियम. बट बुशेराचेर एक बॉम्ब पडूं ना. बुशेरा लागीं पडला पण त्या प्लांटाचेर पडूं ना. आनी तेजो कारण आसा थंय रशियन्स आसा आनी पुटिनान म्हटलेलें वी आर स्टील वर्किंग देर. सो एक्सक्यूज मी, तेणी जें म्हटलां पळय की आमी इट्स अ नरेटीव. ते खूब गजाली अशे उलयता ते, बट इट्स नॉट ट्रू.
बुशेरान कित्याक बॉम्ब घालो ना, तो पावर प्लांट चालू आशिल्लो, तांकां खबर आहा फॉलआवट जातलो तेजो, म्हणून तेणी हें करूं ना. एंड वी डोंट नो तो ट्रम्प म्हणटा म्हणून आमी आयकपाचें न्ही. ट्रम्प म्हणटा तेंची कॅपेबिलिटी हें केला अंडरग्रावंड, तो म्हणटा तेंची फेसिलिटी डिस्ट्रॉय केली. हांव म्हणटा तेणी एक्सेप्ट करूं ना. आनी जी युएन वॉचडॉग आसा IAEA, ताका अलावड ना आतां वचपाक. ते कसो कन्फर्म करतलो तूं? जर एक मेकॅनिझम आशिल्लो तेकाच तुवें त्रासान घातलो, तुवें बॉम्ब घातलो, नाव यू कॅन्ट कन्फर्म न्हू. सो तेंची न्युक्लियर कॅपेबिलिटी कितें जालां हांवूय नोकळो, कोणूच नोकळो, बिकॉज तेवूय कित्याक जाता तांकां एम्बिग्युइटी मेळ्ळी. सो समवेर कितें आशिल्ली, एक अंडरस्टँडींग आशिल्ली की इरानार बॉम्ब घालचो ना कोणी. इरानाच्या भायर तूं वता तुजेर बॉम्ब पडटलो, बट इरानान तुजेर कोण अटॅक करचो ना. तुजें एसेसिनेशन जातलें, कोवर्ट ऑपरेशन जातलें, पण आवटरायट कोण मिलिटरी एक्शन घेवचो ना. आनी एकूच कंट्री आसा वर्ल्डान जेणी इरानाचेर बॉम्ब घातल्या थ्रू देअर एअरफोर्स. गेस द कंट्री. गेस. देर इज ओनली वन कंट्री हू वॉज ब्रेव इनफ टू गो एंड बॉम्ब इरान. पाकिस्तान. एक फाटल्या दिसांनी कितें जाल्लें, इरानान जे आमचे कोण ते बलोच रेबल्स आसा ते इरानानूय एक्टीव आसा थोडे. त्या पार्टाचो इरानान जो बलोचिस्तान पार्ट आसा तितून एक्टीव आसा. त्या लोकांचेर कारवाई करपाक इरानान वचून पाकिस्तानान बॉम्ब घातलेले तेंचेर. तेजे रिस्पॉन्सान पाकिस्तानान अटॅक केल्लो. सो पाकिस्तान वॉज द ओनली कंट्री टील दॅट टायम हू हॅड द एक अंडरस्टँडींग आशिल्ली की, आनी तें नाटक आशिल्लें जस्ट टू गिव देम सम प्रेस्टिजियस एक्झीट फ्रॉम इट. तेंच्यांनी तांकां अलाव केलें येवन बॉम्ब घालपाक. सो टील दॅट टायम देर वॉज अ अंडरस्टँडींग की तुमी आमचेर अटॅक करचे ना. आनी मे बी फॉर दॅट रिजन इरान खूब ट्रान्सपरंट आशिल्लो. एंड नाव गिवन द फॅक्ट दॅट इज्रायला कडेन तो ऑप्शन आसा ऑर अमेरिका कडेन तो ऑप्शन आसा, म्हाका दिसता खंय ना खंय ते आतां मातशे एम्बिग्युअस रावपाक सोदतले. दे मे नॉट बी सो ओपन, ऑर ते तितले ओपनली उलोवपाक वयचे ना की आमचे हांगा आसा थंय आसा हें तें. खंय ना खंय तांकां तो मे बी लेसन लर्नड आसतलो. सो दॅट इज द क्रक्स ऑफ इट. वील कम टू द फायनल सेगमेंट नाव. एक इंडियाचो रोल ह्या फूल मिडल इस्टान, वायल मिडल इस्ट इज बर्निंग, खंय रावता इंडिया एंड वॉट डज इंडिया प्ले ओवर हियर? मे बी इज्रायला कडेन स्ट्रॅटेजीक पार्टनरशीप आसा डिफेन्स डिला खातीर, एंड टू कंटिन्युअसली सायड बाय देम हें कितपत योग्य? आनी इराणाची आतां मे बी एक पॉसिबिलिटी अशें जावपाक शकता, मे बी आतां त्या सीज फायराक एक हॉल्ट आयला, त्याच्या खातीर जावचें ना. स्ट्रेट ऑफ दॅट हॉर्मूज तो बंद जावपाची एक अशी शक्यता आशिल्ली, ती आतां ना सद्या. पूण त्याच्या खातीर कितें परिणाम जावपाक शकतालो फॉर इंडिया, एंड हाव इट इज गोइंग टू बी इन द फ्युचर कोर्स ऑफ टायम? सो इंडियाचें कितें आहा, प्रॉब्लम खूब जाला इंडियाचो सद्या. इंडिया इज फ्रेंड्स विथ अ लॉट ऑफ पिपल. म्हणजे खूब जाणां वांगडा अशे फ्रेंड्स आसा जे एकामेका वांगडा लढाई करता सद्या. एक एडवर्सरियल पोजिशन आसा. आमी खंयच्या कॅम्पान ना. आमी USAच्या कॅम्पान ना, आमी रशियाच्या कॅम्पान ना, चायनाच्या कॅम्पान ना, इरानाच्या कॅम्पान ना. वी आर आवर ओन कॅम्प. मागीर जाता कितें, तो आनी तो झगडटा. नो, मे बी बेस्ट थिंग वूड बी की तूं उगी रावल्लो बरो. यू कंटिन्यू टू डू थिंग्स वॉट यू वर डुईंग वीथ देम, दॅट इरिस्पेक्टीव. आतां कसो US ट्राय करता आमकां इराना कडल्यान तेल घेवं नाका म्हणटा. दॅट इज ओके. USAचो कसो आसा, एक तेजो रिजन आसा, ताका प्रेशर हाडपाक जाय इरानाचेर. बट यू कांट ऑफेंड US एंड इरान एट द सेम टायम. यू हॅव टू, म्हटल्यार कितें जाता, तूं ना करपाक सुद्दां वता आनी तूं दोगांयकूय ऑफेंड करून बसता, तसली गजाल जाल्या. सो इराना वांगडा आमचें कोलॅबोरेशन हेजेर आसा, चाबार पोर्टाचेर आसा. आनी तेजे थ्रू आमचो आयडिया आसा की आमी सेंट्रल एशियाक एक्सेस करतले. सो चायना एक्सेस करता तेंचे थ्रू, तेंचे बॉर्डरी थ्रू. आमकां डायरेक्ट एक्सेस आशिल्लो तो पार्टिशनान आमचो बंद जालो. आमकां अफगानिस्ताना थ्रू वचपाक मेळटा तो POK थ्रू बंद जालो. सो आमकां आतां ती वाट करपाक जाय, ते लिंक जोडपाक जाय, ताका लागून आमी चाबार करताले. सो खंय ना खंय आमी डिफिकल्ट पोजिशनान येता. आनी एस्पेशली असो ट्रम्प असो मनीस येता तेन्ना आनी पोजिशन ती मातशी वॉलेटायल जाता की कितें तरी करपाचें कळना. सो
आय फील जितले आमचे IFS ऑफिसर आसा, गव्हर्मेंट ऑफिशियल्स आसा, सेक्रेटरी, फॉरेन सेक्रेटरी वगैरे, फॉरेन मिनिस्टर सुद्दां, दे आर डुईंग देअर बेस्ट इन टर्म्स ऑफ वॉट द सकम. तांकां जे कार्ड्स दिला त्या कार्ड्साक घेवन ते जे करता पळय ते ट्राय करता की बेस्ट करपाक. एक पॉयंट म्हाका हायलायट करपाचो आशिल्लो की वर्ल्ड वॉर 2 मागीर USAची एक अंडरस्टँडींग आशिल्ली, एटलिस्ट जो जॉर्ज बुश जो 2000-2008 पर्यंत आशिल्लो ताजो बापूय, जेन्ना ही वॉज प्रेजिडंट फ्रॉम 89 to 92-93 लायक दॅट. सो तो तेंची एक अंडरस्टँडींग सेट केल्ली US प्रेजिडंट्सांनी अँड इट वॉज सॉर्ट ऑफ फॉलोड. चडशे जाणांनी फॉलो केल्ले ते, एक्सेप्ट रेगन बीन असो सोडला जाल्यार चडशे जाणांनी फॉलो केल्ले की आमी एक जगान स्टँडर्ड दवरतले वीच इज इम्पॉसिबल टू मीट बाय एनी कंट्री. इवन ते अचीव करूं शकना ते स्टँडर्ड, बट ते प्रिटेंड करतले की तेंच्यांनी तो स्टँडर्ड अचीव केला. सो बेसिकली तेंचें म्हणपाचें कितें आशिल्लें, वी नो वी आर नॉट गुड पीपल. USAन एक्सेप्ट केले वी आर द बॅड गायज. एनीवेअर तुमी तेंचे एक्शन्स पळया, ते जेनोसायडाक सपोर्ट करता, हे करता, दे आर द बॅड गायज. द रियालिटी इज दॅट. पण तेणी अशें म्हटलेलें की वील प्रिटेंड टू बी गुड गायज, वील प्रिटेंड टू बी द फोर्स फॉर गुड ऑन द वर्ल्ड स्टेज एंड ऑल. आनी खंय ना खंय ती ते जॉर्ज H.W. बुशाच्या टायमार सोंपली खंय ती. तेज्या मागीर क्लिंटन येयला आनी दे सॉर्ट ऑफ गिवन इट अप. तेजो सगळ्यान एक्स्ट्रीम एग्जाम्पल ट्रंपान येताच कितें केलें, फर्स्ट थिंग ही डीड, he said he's going to mediate between Ukraine and Russia. He failed massively. Okay. Secondly, he decided that he's going to attack Houthis and neutralize them. He lost. एक म्हयनो ती कॅम्पेन चल्ली, तेणी स्ट्रायक बीन केले. देन दे क्लेम टू बी पीसमेकर जावपाचें ना. हुटीजा अगेन्स्ट तेणी मिलिटरी एक्शन घेतले बिकॉज दे वर अटॅकिंग द शिप्स एंड ऑल. तेंच्या वांगडा सीज फायर केलो. हुटीज जेंचो स्वताचो स्टेट सुद्दां सारको ना त्या लोकांक तेणी तेज्या वांगडा सीज फायर केले. सो ही फेल्ड वीथ बिटवीन युक्रेन रशिया, ही फेल्ड वीथ हुतीज. देन तो म्हणपालो आपूण चायनाक सारको करतलो. चायना खूब एडवांटेज घेता, दे आर बीइंग टू स्मार्ट, आय एम गोइंग टू स्ट्रेटन देम आउट. ट्रेड वॉर केली. चायनान जेन्ना तेज्या वांगडा उलोवपाचें बंद केलें तेन्ना मातसो भिलो तो. म्हणपालो प्रेजिडेंट शी मस्ट कॉल मी, ही शूड कॉल मी, वी कॅन टॉक, हे ते मातसो भिलो तो. सो ट्रंपाचो कसो नेचर आसा दॅट he pretends to be brash, he talks about taking action, then he scares away from it. तो भिता, तो म्हणटा आपूण सगळें करतलो पण करपाच्या टायमार तो कांय करना. सो तो म्हणटालो युक्रेन हें करना जाल्यार आपूण हें करतलो, रशिया हें करना जाल्यार हें करतलो. कितें केलें, कांय करूना, वॉर चालू आसा. सो तो मनीस कसो आसा, ही इज अ गाय हू इज व्हेरी फिकल विथ थिंग्स, लायक ही इज शॉर्ट टेम्पर्ड, तो कितेंय उलयता. सो तेजें कितें जाता, that idea of US presidents accepting that their country is bad but pretend करताले की आमी बरे लोक म्हणून, ते ट्रंपान 360 डिग्री गुणायले. ही इज टेकन इट टू द एक्स्ट्रीम दॅट ही इज नॉट प्रिटेंडिंग एनीमोर. तो डायरेक्ट कितें ते उलयता. पयली गजाल. दुसरी गजाल, जशें हांवें म्हटलें की तो खूब ब्रेव म्हणून दाखयता, बट ही इज नॉट, ही इज स्कॅर्ड ऑफ द कॉन्सिक्वन्सीस, ही इज नॉट विलिंग टू. बॅकफायर जालें जाल्यार तो सॉलिड भिता. ही डजंट वॉन्ट टू लायक फॉर एक्झाम्पल टेक द रिस्क. तो खूब जाणांक पेटोवन घालता बट तो स्वता काय एक्शन घेवपाक रेडी नासता. सो ही इज अ गाय लायक दॅट. एंड हाव डू यू डील वीथ दॅट पर्सन. आयज जेन्ना आमी इरान आनी US हे ते सगळें म्हणटा, आमी खंय वता थंय US इनवॉल्ड आसा. तूं सावथ अमेरिकेन वच US आसा, यू गो टू नॉर्थ अमेरिका US आसा, युरोपान US आसा, एशियान US आसा, आफ्रिकान US आसा. सो द US इज एवरीवेर. सो ह्या मनशाक कसो आतां डील करपाचो. युरोपियन लोकां मदीं एक आयडिया येयला, दे गॉट द ट्रिक. पयल्या टर्माक तेंच्यांनी कन्फ्रंट्रेशनल अप्रोच दवरलो तेज्या वांगडा. तो कितें म्हणटालो, एंड इफ इट ऑफेंडेड देम दे गिव इट बॅक टू हिम. कांय अचीव जावना. तांकां एक कळ्ळा की हेजो इगो मातसो मसाज केलो, वो फुलोन आमकां जाय तें दितलो आनी एक्स्ट्रा कितें तरी दितलो. सो ते कितें करपाक लागला, दे स्टार्टेड मसाजींग हिज इगो. कन्फ्रंटेशनल लोक रावपाक आतां सोदना तेज्या वांगडा. एटलिस्ट युरोपियन्सांनी ती अप्रोच दाखयला. सो कितें करता ते, जेन्ना हे इज्रायल इराण
डील सायन जाली तेन्ना नेटोचो जो सेक्रेटरी जनरल आशिल्लो जेन स्टोलबर्ग तेणी जे SMS धाडला तेका तेणी इतलो तेका प्रेस केला जसो एक बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडाक प्रेस करता ब्युटी खातीर लिटरली तशें तितली फ्लॅटरी आसा इवन दॅट कायंड ऑफ लँग्वेज आनी तो मागीर SMSाचो स्क्रीनशॉट ट्रंपान मागीर सोशल मिडियाचेर शेअर केलो की सी आय एम बींग प्रेस्ड बाय दीस गायज बिकॉज आय हॅव डन समथींग रायट आय एम बींग एक्सेप्टेड आनी ताका तेंच जाय सो वॉट पीपल हॅव रियलायज इफ यू बिकम कन्फ्रंटेशनल वीथ अमेरिका नाव अंडर ट्रम्प यू वील फेस सम कॉन्सिक्वेन्सीस जी बेश्टी तुजी लायफ पिड्ड्यार जातली बट इफ यू फ्लॅटर हिम यू वील गेट मोर दॅन वॉट यू बार्गेन फॉर लायक तुमी जर तेजे कडेन वता आनी यू से ट्रम्पा कडेन वचून सांगता आय एम हॅविंग दीस प्रॉब्लम एंड दीस एंड दॅट बट यू हॅव डन अ लॉट ऑफ थिंग्स फॉर मी एंड तो म्हणटालो सोड तें तूं कितें दिवपाचो आहा तें सोड म्हणटालो वील टॉक अबावट इट लेटर तो तसो मनीस सो दे युरोपियन्स हॅव रियलायज इनफॅक्ट ते म्हणटा आतां जेन्ना तो नेटो समिटाक गेलो तेन्ना थोडे युरोपियन लिडर्स म्हणटाले की तुवें जें सांगलेलें आमकां 3% 5% GDP टार्गेट आमी डिफेन्स स्पेंडिंगार जावपाक इट वॉज नॉट इजी टू अचीव बट यू पुश्ड अस टू डू दॅट यू हेल्प्ड अस अचीव दॅट गोल अशें कोण म्हणटा बट दे हॅव बीन प्रेजींग हिम लायक एनीथींग तांकां कळ्ळा तें कशें आसा सेम थींग इंडिया इज डुईंग आय फील जेन्ना तो सीजफायराचें क्रेडीट घेता इंडिया इज नॉट गॉन आउट ऑफ इट्स वे टू तोंडार तेजे वचून म्हणू ना न्ही की ना तुवें काय करूं ना वेरेज वॉट हॅज पाकिस्तान डन तुमी पळया पाकिस्तान वॉज अ कम्प्लिटली थ्रोन आउट कंट्री तेजो काय रेलेवन्स नाशिल्लो अमेरिकान पण आयज लोक म्हणटा पाकिस्तानाचो रेलेवन्स आसा दे हॅव गॉन बिकम व्हेरी क्लोज टू हिम सो दे हॅव रियलायज्ड हाव टू डील वीथ ट्रम्प सो तेंच्यांनी म्हटलें नो अमेरिका इज हेल्प्ड अस डू दीस पाकिस्तान इज नोबेल प्रायजाक आपूण तुका नॉमिनेट करता तुवें आमचो सीजफायर निगोशिएट केलो सो दीस इज लायक अपीजमेंट an appeasement of a particular leader Pakistan not a is country also smart enough to that is the thing no you see diplomacy कूटनीती कित्याक म्हणटा एकाच म्हणटा की you get the guy on your side that's all it matters तुका कितें करचें पडटा फरक पडना you have to maybe take a more humble position it doesn't matter when इंडिया पाकिस्तानाची कॉन्फ्लिक्ट जाली तेणी क्रेडीट घेतलो इंडियानूय डायरेक्टली म्हणू ना बट पाकिस्तान वेंट आउट ऑफ इट्स वे आय फील इंडियान आपले डेलिगेशन वर्ल्डान धाडलें सांगपाक की आमी कितें केलें ऑपरेशन सिंदुरान हें कित्याक जालें बट पाकिस्तान समवेर दे रियलायज्ड हाव टू फ्लॅटर हिम तेंच्यांनी पयली गजाल कितें केली तेंच्यांनी सांगलें आमी क्रिप्टो एक्सचेंज हांगा तयार करतले वी आर गोईंग टू अलोकेट अरावंड 2000 megawatts of electricity from our grid for this crypto thing we are going to start these operations and they got one of their people investing in Trump's son's cryptocurrency company so they got a direct access to him तेका तेच जाय you flatter him you give him gold here तो गेलो गल्फान आनी थंय तेजो प्लेन घेवन येयलो कताराच्यान थंयच्यान पयशे घेवन येयलो एंड दे आर दुसऱ्याच टायम तेणी वचून इरानाचेर बॉम्ब घातलो आनी इरान म्हणटा आपूण स्टेट ऑफ हॉर्मूज बंद करता ते म्हणटा वीव जस्ट गिवन हीम अ लॉट ऑफ मनी ते खंय पयशे उदकान गेले काय कितें म्हणून ते टेन्शनान बिकॉज स्टेट ऑफ हॉर्मूज बंद जाल्यार तेंची खूब इकनॉमीक इशू येतले न्ही सो त्याच टायमार तेणी इमिजिएटली इज्रायलाक सांगलें नाका आनी झगडया नाका पुरो जालें इतले बॉम्ब घातले ते पुरो आतां आनी फुडें या नाका लेट्स नॉट एस्कलेट सो तसो फिकल मनीस तो पयशेय घेवन येयलो थंयच्या थंय बॉम्बूय घातले आनी इमिजिएटली स्टॉपूय केले सो ही इज अ व्हेरी अनप्रेडिक्टेबल फेलो तेज बेसिकली कितें सांग तो जेन्ना नजर फिरयता तेन्ना तूं तुजें लक्षान येवपा जायना यू शुडंट कम इन इज बेसिकली फोकस इफ यू आर नॉट कमिंग इन इज फोकस यू आर सेफ तूं फोकसान येयलो तो तुज्या जर तुवें फ्लॅटर करूं ना तेका तो मागीर तुज्या फाटीं लागतलो आनी हील जस्ट मेक लायफ व्हेरी डिफिकल्ट फॉर यू बट मे बी तेका परती एक लेट अस मेक अमेरिका ग्रेट अगेन अशें जें स्लोगन घेवन तो जिखिल्लो इलेक्शन मे बी तेका तें खरेंच प्रूव करपाक ही फील्स द थ्रेट ऑफ I mean upcoming threat of China becoming the superpower ना चायना जालें न्ही सुपर पावर देर इज नो डावट की पळय ते जेन्ना सुपर पावराचो डेफिनेशन चायना सुपर पावर कसो हाव डज इट काउंट इट्स स्ट्रेंथ एंड हाव डज अमेरिका काउंट इट्स स्ट्रेंथ तेजेरूच तुका कळटा की तेंचो अप्रोच कितलो डिफरंट आसा आनी पयली गजाल म्हटल्यार आमी जेन्ना सुपर पावर म्हणटा वॉट कम्स टू आवर मायंड मिलिटरी इट्स अ स्ट्रॉंग इकॉनॉमी बरे पयशेकार लोक ते दुसरी गजाल तेंचे कडेन मिलिटरी पावर खूब आसा दे आर व्हेरी स्ट्रॉंग मिलिटरी चायना तसो काउंट करिना चायना कडेन एक कॉन्सेप्ट आसा कॉम्प्रिहेन्सीव नॅशनल पावर CNP
ते वेरियस एस्पेक्ट मेजर करता. तुजी इकॉनॉमी मॅटर करता तितून, तुजी डिप्लोमसी मॅटर करता, तूं कोणाक तुज्या वांगडा दवरूं शकता तें मॅटर करता. सो जेन्ना चायना पळयता तो कॉम्प्रिहेन्सीव पळयता की एज अ कंट्री हाव कॅन आय वेदर माय सॉफ्ट पॉवर इज स्ट्रॉंग इनफ इन हेल्पिंग मी बिकम अ सुपर पॉवर ऑर नॉट. सो चायना जेन्ना आपूण सुपर पॉवर म्हणटा आनी आपली स्ट्रेंथ मेजता, तो आर्मी नेवी आनी एअरफोर्स पळयना, तो इकॉनॉमी पळयना, तो पळयता आपले कॉम्प्रिहेन्सिवली आपलो कितलो स्ट्रॉंग आसा. लायक फॉर एग्जाम्पल अ गाय हू कम्स फ्रॉम अ व्हेरी इन्फ्लुएन्शियल फॅमिली, he is at a good influential position. That is not his achievement. He comes from a meaning that is not only his power ki to त्या influential position na. He comes from a influential family that helps him. Now that family may be in different businesses, different positions and all that. All that matters. So China जेन्ना म्हणटा आपण सुपर पॉवर ते गजाली मेजता. US इकॉनॉमी आणि मिलिटरी म्हणटा. So if you see over the past 20 years, US has lost most of the world. It used to be a major trading power. एक बरो ग्राफिक ऑनलायन सोशल मिडियाचेर शेअर जाल्लो जितून दाखयताले मोस्ट ऑफ द वर्ल्ड हॅड US एज इट्स मेजर ट्रेडिंग पार्टनर, बट इन 20 years China has completely replaced US. Most of the countries don't have US as their major trading partner, they have China. So China जर थंय तांकां इकॉनॉमी हेल्प करता, हे करता, सस्टेन करता, तेंची खुबश्यो गजाली घेता. लायक फॉर एग्जाम्पल सावथ अमेरिका कडल्यान ते फार्म प्रोड्यूस चड घेता, रॉ मटेरियल जे आसा जे मिनरल्स आसा ते घेता, तेजो व्हॅल्यू एडेड थिंग्स करून फिनिश प्रॉडक्ट्स तो सप्लाय करता तांकां. सो दे आर डिपेंडंट ऑन देम. युएसा कडेन कितें आसा, एक गाडयेचो एग्जाम्पल धर. आयज जर कार मार्केटान पळयशात, चायना इज कंप्लिटली रुलींग द sector. Manufacturing sector. US cannot compete with them. Tesla सुद्धा आता जाम झाले. Tesla is gone completely compared to what China can do. So superpower जेन्ना म्हणटा तेन्ना US is insecure but it can't help its decline now. आणि अशें ना की US will get wiped off. US is a very strong country. It will sustain for many years, but ताजो डॉमिनन्स खंय ना खंय कमी जातलो आणि it won't have that kind of presence later on because बाकीचे लोक आता स्ट्रॉंग जाला and other people, a country like Turkey needs to be watched now because of the things they are doing. ते सामके जशें चल्ला तेंचे, ज्या परिस्थितीन आशिल्ले ते ज्या परिस्थितीन वचपा लागला, खंय ना खंय they are also becoming independent. They were the only country that, you know, while being in NATO had opposed some US policies and they were kicked out of the F-35 प्लेन. हेजे मॅन्युफॅक्चरिंग वेगवेगळ्या कंट्रीन जाता, वेगवेगळे पार्ट वेगवेगळ्या कंट्रीन जाता. टर्की कडेन एक कंपोनंट तयार जातालो, सो दे वर पार्ट ऑफ द F-35 प्रोग्राम. एका पॉयंटार तेणी तेंच्या वांगडा डिसअग्री केले, तांकां काडलो तितूनच्यान, बट दे स्टूड देअर ग्रावंड. सो खंय ना खंय डिफरंट कंट्रीज आपलोय शेअर मागता वर्ल्ड स्टेजार. सो US डिक्लायन जातलो आनी चायना वयर सरला. Okay, so we'll take any questions if anybody has, because we have come to the end of the discussion. चड व्हडलें जालें दिसता, बरें जालां आसतलें. But anyone has any question? You don't have to ask, but if you have, you can ask. Yeah. Trump is very unpredictable, and like sometimes he supports a country, sometimes he withdraws his support. So in this situation, Israel and Iran conflict इतना escalate ज़्यादा, how right is any of the countries to actually trust him? Because if they trust him and the parties are low, one of the countries is going to suffer very much compared to the situation if they had not entered into the whole conflict. So what is the effect it can what is the effect it create on Israel and Iran and subsequently India as well, because the government is neutral as well. ओके, सो तो एक एक्झाम्पल एक्सप्लेन करपाक जशें हांवें तुमकां म्हटलेलें, US प्रेजिडेंट्सान एक अंडरस्टँडींग आशिल्ली दॅट वी आर द बॅड गायज बट वील प्रिटेंड टू बी गूड. सो तितून जॉर्ज बुश सिनियर, जो बापूय आशिल्लो जॉर्ज W बुशाचो, तो जेन्ना बर्लिन वॉल तेज्या टायमार पडले, ते वॉल जर्मनीन बर्लिनान तेज्या फुडें डिमॉलिश जालें. त्या टायमार तेजे कडेन प्रश्न आशिल्लो की वॉट हाव शूड ही रियॅक्ट टू इट. आनी थोडे म्हणटाले तेणी वचून सेलिब्रेट करपाक जाय, थोडे म्हणटाले तेणी यू नो तांकां क्रिटिसायज करपाक जाय की
जालें तें बरें जालें, बरी जालें तें. सो तेणी कितें डिसिजन घेतलो की तो वचून थंय सेलिब्रेट करचो ना तो कांयच करचो ना. तेणी डिसिजन घेतलो की आपूण थंय वचून कांयच करचो ना, बिकॉज वॉट एवर सेड एंड डन इट्स अ मेजर इव्हेंट, लेट इट बी अ मेजर इव्हेंट विदाउट माय पार्टिसिपेशन इन इट. तो उगी रावलो. सो तेका तो बेनिफीट केन्ना जालो, जेन्ना वेस्ट आनी ईस्ट जर्मनी युनिफाय जावपाचें आशिल्लें, तो गोर्बाचेवा कडेन गेलो, जो लास्ट सोवियत प्रेसिडेंट आशिल्लो मिखायल गोर्बाचेव. तेजे कडेन गेलो आनी तेका तेणी सांगलें, पळय वेस्ट आनी ईस्ट जर्मनी एकठांय येवपाचें आसा, हाव कॅन वी डू इट वायल मेकिंग यू गायज हॅपी, यू नो, की तुमी ऑफेंड जावचे ना, यू वील बी हॅपी विथ इट, बट दीस इज गोईंग टू हॅपन, सो हाव कॅन वी डू इट सो दॅट यू डोंट फील एनी ऑफेन्स. सो तेंच्यांनी मागीर कोलॅबरेशन केलें, सांगलें तेका की कितें आसा. तेंच्यांनी तेन्ना म्हटलेलें नेटो इश्टान येवचो ना हें तें, पण फॉर अ वायल इट पेड डिविडंड्स, कित्याक तेणी बर्लिन वॉल जेन्ना पडलें तेन्ना सेलिब्रेट करूं ना, कांय करूं ना, मेजर रिएक्शन दिवं ना. म्हणून तेका जेन्ना ईस्ट आनी वेस्ट जर्मनी एकठांय जाताले तितून तेका डिविडंड मेळ्ळो कसो तो. इट हेल्प्ड हिम समवेर. ट्रंपाचें कशें आसा, ट्रंप डिप्लोमसी म्हणटालो आनी म्हणटा आय एम व्हेरी अनप्रेडिक्टेबल हें तें. तुजो ट्रस्ट कमी जाता, सो दॅट वेन यू एक्चुली नीड समथींग डन तेन्ना यू वील सफर. सो ट्रंपाचें कितें आसा, ट्रंप हिंदीन म्हणटा रायता फैलाया, तो ते करून वतलो. ही इज ओन्ली देर फॉर 4 years. ही वॉज देर फॉर द 4 years प्रिवियसली, ही इज देर फॉर द करंट 4 years. तो म्हणटा आपल्याक तिसरो टर्म जाय. आय डोंट नो, हार्डली कंप्लिटेड 6 months. या 3.5 वर्सांनी कितें जावं. 3.5 वर्सां कितें. सो माय पॉयंट इज पिपलाचो कितें आसता, युअर वर्ड गेट्स यू टू मेनी प्लेसीस. एक ट्रस्ट फॅक्टर आसता तेजो, इट मॅटर्स. whether you act on it or you don't act on it is a different thing, but you need to assure people that your word means something. Trump's word doesn't mean anything. जशें हांवें तुमकां म्हटलें, he went to the Gulf countries and थंय रिसेप्शन घेतलें. तो म्हणपालो कतारान तो पॅलस बरो आसा, म्हणपालो सावदी अरेबियान बरो आसा पॅलस, हे ते पयशे बिशे खूब घेतले तेणी. and immediately he went and bombed another country there. So somewhere down the line people are preparing for it. People are thinking की America is not a reliable partner, म्हणून फ्रान्स आपलो इंडिपेंडंट अप्रोच दवरता सगळे. सो जेन्ना इरान आतां म्हणटा, इरानान कित्याक ट्रस्ट करपाक जाय, वॉट इन्सेंटीव दे हॅव टू ट्रस्ट ट्रम्प ऑन देयर निगोसिएशन. फाटली 20 ऑलमोस्ट 22 years तेंच्यांनी ट्रान्सपरन्सी दवरली. दे हॅव बीन ट्रान्सपरंट अबाउट देयर न्युक्लियर प्रोग्राम. इज्रायलाक न्युक्लियर बॉम्ब कसो मेळ्ळो खबर आहा तुमकां? How it got the nuclear bomb? Some say the French helped them, पण अमेरिकान तेंकां हेल्प करूं ना. इज्रायलान अमेरिकाक डिसीव केलो आनी तो बॉम्ब स्वता डेवलप केला. and some scholars say they did it with the help of South Africans, because South Africa is the only country in the world जेणे आपले nuclear weapon voluntarily hand over केल्ले, destroy केल्ले. सो डेवलप करून डिस्ट्रॉय केल्ले आपली आर्सनल बिफोर ती अपार्थायड गव्हर्मेंट पडच्या पयलीं, बिकॉज दे डिडंट ट्रस्ट द कमींग गव्हर्मेंट टू बी रिस्पॉन्सिबल इनफ. ते मातशे ते रेसिस्टर आशिल्लेच, सो तेंच्यांनी ते डिस्ट्रॉय करून गेले. सो तेंकां खंय इज्रायलान हेल्प केल्लो. सॉरी, इज्रायलान बेसिकली सावथ आफ्रिका कडेन युरेनियम आशिल्लो, इज्रायला कडेन नो हाव आशिल्लो की तो बॉम्ब कसो तयार करतले. सो दे वेंट टू सावथ आफ्रिका, तांकां सांगलें आमी तुमकां न्युक्लियर बॉम्ब्स डेवलप करपाक हेल्प करता, तुमी आमकां युरेनियम दिया आमच्या बॉम्बा खातीर. आनी तेंच्यांनी तो सावथ अटलांटिकान ते डेटोनेट करून तो टेस्ट बीन केल्लो 79, 78 त्या टायमार. कोणाकूच खबर ना तो कोणी डेटोनेट केल्लो, तो केल्लो हेंच्यांनी खंय. सो दे हॅव डिसीव द वर्ल्ड, दे हॅव डिसीव देयर ओन पार्टनर. आनी तेंचो प्लॅन अपेरंटली असो आशिल्लो की टेनेसी युएसान ते युरेनियम स्टोर करता, US आपले. तेंचो इज्रायलाचो प्लॅन आशिल्लो आनी सामको फेनेटिकल प्लॅन. दे थॉट दे विल गो रॉब द मटेरियल एंड ब्रिंग इट बॅक इन इज्रायल एंड देन डेवलप द बॉम्ब. ते इतले फेनेटिकल आशिल्ले त्या बाबतींत की तांकां रियलिटीचो आनी संबंद उरूं नाशिल्लो. सो इज्रायल इज दॅट कंट्री, यू कॅनॉट ट्रस्ट इज्रायल वेन इट कम्स टू दीज थिंग्स. एंड इरान इज इट्स ओन एनिमी. नॉट दॅट इरान इज नॉट अ नॉटी प्लेयर, तो स्वताय मस्तेखोर थंय. तेणी वाव केला, तेजी कुड्स फोर्स आसा, ती जेरुसलेम फोर्स. तेजे ऑब्जेक्टीव एकूच आसा की इज्रायलाक काबार करपाचो. सो इट्स नॉट लायक इट इज ओन्ली अ वन वे थिंग, इट इज अ 2 way थिंग. सो जेन्ना आमी ट्रस्टाचें म्हणटा, आतां जें जाल्ल्या उपरांत कांय कळना. इट्स व्हेरी कन्फ्युजींग हाव टू गो अबावट इट, बिकॉज
काय काय येत ना की काय स्टँडर्डूच उरूं ना तितून बिकॉज यू कॅन टॉक टू हिम वन डे ही बॉम्ब्स यू एंड देन यू गो बॅक टू टॉक टू हिम फॉर वॉट इज आनी युरोपियन्सान खरें म्हटल्यार आपले ट्रू फेस दाखयला कित्याक युरोपियन्सान जेन्ना इज्रायलाचेर अटॅक जावपाक लागलो युरोपियन्स सायडेड विथ इज्रायल सो दे आर ऑल्सो नॉट व्हेरी क्रेडिबल इरानाचो फॉरेन मिनिस्टर उलयतलो कोणा कडेन हांव नोको एट दी एंड ऑफ द डे आय थिंक अ कंट्री लायक कतार जी बारीक कंट्री आसा ती आपले एफर्ट मारून कितें करत जाल्यार करत बट देर इज नो गॅरंटी कितें उरली जर बॉम्ब पडलो फोर्दोचेर वचून हेणी बॉम्ब तेणी सांगलें आपूण 2 वीक काय करचो ना आनी 2 दिसान वचून बॉम्ब घातलो वॉट यू हाव डू यू टेक समवन लायक दॅट टू हीज वर्ड सो यू कॅनॉट इट इज इरान्स बर्डन टू बेर ना हाव टू गो अबाउट इट they are very confused I am very confused everybody is very confused exactly goal ashillo कितें it has not been achieved it is not like they've said that तेजी nuclear capacity काबार केली आनी तें खरंच जालें no it's not happened nobody knows what will happen but इराना कडेन आनी ऑप्शन ना they have diplomacy as their only option right now and everything else that they built has तेंचो जो एक्सीस ऑफ रेजिस्टन्स आशिल्लो तो क्रम्बल जाला हेजबोल्ला काबार जाला बशार अल असाद ना हुती दे आर नॉट दॅट स्ट्रॉंग एज सच समवेअर देर इज नो ट्रस्ट एंड इंडिया लायक आय सेड you don't know what will happen and it's very difficult to navigate when you're friends with both them दोन फ्रेंड्स झगडटा तितून तूं कितें करतलो बेस्ट थिंग यू डिसअपियर यू डोंट फॉल इन टू एक करूं शकता की यू ट्राय टू ब्रिंग दॅम टुगेदर ऑर यू गो अवे आमी कितें केलें मोदी गेलो युक्रेनाचे झेलेन्स्कीक मेळ्ळो रशिया बेजार जाला टू एन एक्सटेंट जेन्ना इंडिया पाकिस्तान वॉर जाली तेन्ना रशियान डायरेक्टली आउटरायट कंडेम करूं ना रशिया इज आर क्लोजस्ट एलाय इफ एनीथींग नथींग लेस देन दॅट इज आर क्लोजस्ट एलाय सो जेन्ना इंडियान ट्राय केलें डिप्लोमसी करपाक तें आमकां बॅकफायर जालें युक्रेन कॉस्ट आय एलायज सपोर्ट when India Pakistan war happened रशियान तितलो एफर्ट मारूना जितलो ते अदरवायज मारता आशिल्लो तो एकूच रिजन आशिल्लो मोदीन थंय झेलेन्स्की वांगडा डिप्लोमसी ट्राय केली सो वी सॉ वेन वी गो टू टेक सायड्स ऑर वी ट्राय टू वी एंड अप ऑफेंडींग समवन हाव इट कॉस्ट कसो आमकां नुकसान जाता सो वी हॅव टू बी वेरी केअरफूल इट्स अ वेरी डिफिकल्ट पाथ थ्रू थ्रेड आमकां कित्याक आमी कॅम्पान ना वी आर नॉट people who have taken sides so I don't know there are many more smart people who will take a decision on that and we'll see it happening so let's see maybe okay thank you okay thank you for joining our Center for Political Leadership thank you thank you for inviting me and giving me this platform I know the discussion has been long but hopefully you will find some value in it thank you